आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पोलीस आरोपीला शोधू शकत नाहीत, मात्र आरोपी पोलिसांना शरण येतो। आरोपीला वाचवण्याचा कुणाचा प्रयत्न, गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, काँग्रेस नेते वडेट्टीवारांची मागणी। पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं। यामागे कोण कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे। आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल, ज्या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल, त्या सगळ्यावर कारवाई व्हावी। पीएसआयला पळून जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। पीएसआयला पळून जाण्याआधीच ताब्यात घ्यायला हवं होतं। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, जयंत पाटलांचा आरोप। त्यावेळी त्या महिलेने आत्महत्या केलेल्या हातावर सगळं लिहून ठेवलेलं होतं। त्याच्या 5-10 मिनिटात त्या पोलिसाला आधी ताब्यात घेतलं पाहिजे होतं, कारण पोलिसाचं नाव घेतलेलं होतं। खासदार प्रणिती शिंदेंकडून फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट, बीडमधील त्यांच्या गावी जाऊन प्रणिती शिंदेंकडून सांत्वन। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीची तारीख जवळ आली की शिंदे दिल्लीला जातात। मालक दिल्लीमध्ये असल्यामुळे शिंदेंना वारंवार तिथे जावं लागतं। मोदी आणि अमित शहांसोबत भेटीगाठी वाढतात। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांची टीका। जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात। महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंचा पक्ष भाजपात विलीन करावा लागेल। मोदी शहांनी शिंदेंना ताकीद दिल्याचा संजय राऊतांचा मोठा दावा। मोदी आणि शहांना माहिती आहे की शिंदेंची जमिनीवरील ताकद नक्की किती आहे। त्यांनी त्यांना वापरून घेतलं आणि अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल। एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र, त्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते। संजय राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर बोचरी टीका। एकनाथ शिंदेंचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र आहे। अंगवस्त्राचा अर्थ कळतो तुम्हाला? शिंदेंचा पक्ष हा भाजपचं अंगवस्त्र आहे, त्याच्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते। तर एकनाथ शिंदेंचा पक्ष कुणाचे अंगवस्त्र आहेत की नाही याची चिंता तुम्ही करू नका, तुमची लाज फक्त तुम्ही राखा, शिरसाटांचंही राऊतांना उत्तर। एकनाथ शिंदेचा पक्ष कुणाचा अंगवस्त्र आहे की नाही त्याची चिंता तुम्ही करू नका, तुमची गेलेली लाज तुम्ही फक्त राखा, एवढं मला त्यांना सांगणार। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना नरेंद्र मोदींच्या आणि अमित शहांच्या 100 पिढ्या उतरल्या तरी चोरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंचं पुण्य चोरता येणार नाही, सत्तेसमोर येऊन न्याय करावा लागेल। संजय राऊतांची शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या लढाईवरून टीका। न्याय जो आहे हे सत्याच्या बाजूने लागेल। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 100 पिढ्या जरी उतरल्या तरी त्यांना चोरता येणार नाही, लक्षात घ्या। शहीद भगतसिंग यांनी भारतासाठी इंग्रजांचा अन्याय सहन केला, ज्यांनी बलिदान दिलं त्यांची तुलना हमास सारख्या आतंकवादी संघटनेशी केली गेली, असं चित्रा वाघ म्हणाल्यात। तर हा काँग्रेसच्या विकृत आणि देशद्रोही असण्याचा पुरावा असल्याचीही त्यांनी टीका केली आहे। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। महाराष्ट्रात मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच। पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी एसआयआरची घोषणा। निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी। मनसेच्या शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना 1 नोव्हेंबरच्या आधी मतदार याद्यांची पडताळणी करून अहवाल देण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना। सर्व पक्ष मोर्चा आधी मतदार याद्यांचा अहवाल देण्याच्याही सूचना, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार, राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार। सर्व विरोधी पक्षांचा 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। मोर्चाला फॅशन स्ट्रीट पासून सुरुवात होईल। मेट्रोच्या मार्गे हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेसमोर पोहोचणार, राऊतांची माहिती। संजय राऊतांनी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतली। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात पवारांसोबत चर्चा केली। शरद पवार आणि राऊतांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा 28 ऑक्टोबरला नागपुरात भव्य मोर्चा। मोर्चाच्या आधी बावनकुळेंकडून बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण, तर मोर्चा आधी बच्चू कडू, मुख्यमंत्री आणि बावनकुळेंमध्ये चर्चा होणार। मात्र बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर घेऊन 28 ऑक्टोबरला नागपुरात दाखल होणार असल्याची माहिती।
वंचित बहुजन आघाडीचा उद्या पुण्यात मोर्चा. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाचं आयोजन. महायुती सरकार विरोधात मोर्चा काढला जाणार. महायुतीच्या 13 आमदारांना सामाजिक न्याय विभागाचा विकास निधी तर 13 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. जिल्ह्यातील विकास कामं यामुळे मार्गी लावली जाणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी रत्नागिरीमध्ये भाजपची राजकीय खेळी. खासदार नारायण राणे 3 दिवस जनता दरबार घेणार. 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान चिपळूण, देवरुख आणि रत्नागिरीमध्ये राणेंचा जनता दरबार.